Myself Srikant Vijay, BCom third year. Today's video talking about the books which is written by Robin Sharma, the Mystery Manual, and I tell about the few things which is I have learned from this book, and key point which is everyone implied in everyone's life. One of my favorite and most important point is daily 1% improve in yourself, which is means example first day 1% improve, second day 2% improve. In 30 day 30% improve, end of the year 365% improve in yourself, which is a very important point. Then next, early morning wake up 5 o'clock, and then after fresh 30 minutes reading book, which is very important. It means की दररोज सकाळी उठून 5 वाजता उठायचं आणि डेली रुटीन ठेवायचं, आणि त्या डेली रुटीनच्या नंतर ना 30 मिनिट्स किंवा 1 आवरमध्ये 1 आवर तुम्ही रीडिंग करत असेल कोणतेही बुक जे तुम्हाला आवडते, किंवा कोणी हॅबिट असेल किंवा मोटिवेशनल बुक असेल, तुम्ही दररोज रीडिंग करत असाल तर तुम्हाला माइंड फ्रेश होते. आणि मी अप्लाय केलेलं आहे माझ्या लाईफमध्ये, आणि त्याच्यामुळे खूप मला एनर्जी भेटते. डेली रुटीन जे असते ती शांततेने चालत राहते माझी रुटीन. देन आफ्टर नेक्स्ट पॉईंट इज elimination of distraction and priorities which is in your life is a priority. Example health, education, family, etc. म्हणजेच की तुमच्या डिस्ट्रॅक्शन किंवा प्रॉब्लेमला तुम्ही एलिमिनेट करा, आणि जे तुम्हाला प्रायोरिटी आहे जसे शिक्षण आहे, तुम्हाला एज्युकेशन असू दे, हेल्थ असू द्या, इम्पॉर्टंट आहे ती हेल्थ, त्याच्यावर तुम्ही प्रायोरिटी करा आणि प्रॉब्लेम आणि एलिमिनेशन ते सगळे एलिमिनेट करा. देन आफ्टर नेक्स्ट पॉईंट इज फेसिंग फेअर्स, की तुमचे जे फेअर्स असते, एखाद्याला भीती वाटत असेल अंधाऱ्याहून किंवा एक्स्ट्रा काय कशाहून तर भीती वाटत असते, त्या भीतीला तुम्ही ओव्हरकम करा, तर फेस करा. जे तुम्ही फेअर्स आहेत ते लेखक सांगतात की फेस करून तुम्ही तुमच्या भीतीला स्ट्रॉंग बनवा, की असं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम नसावं, तसं एक्झाम्पल प्रकारे. देन आफ्टर लिव्ह इन द प्रेझेंट, नॉट इन द पास्ट, नॉट इन द फ्युचर, बिकॉज इट्स मीन की तुम्ही प्रेझेंटमध्ये सध्याकडे प्रेझेंटमध्येच जगत राहा, की तुम्ही पास्ट विचार करत राहा किंवा फ्युचरमध्ये काय होणार आहे ते विचार करत बसलं ना तुमचं प्रेझेंट जे आहे ती निघून जात आहे. त्यामुळे लेखक म्हणतात की प्रेझेंटमध्येच राहा. नेक्स्ट पॉईंट इज लर्निंग करत राहा, की जे लेखक म्हणतात लर्निंग करत राहा. म्हणजे एखाद्या वेळेस कुणासोबत आपण संवाद करत असेल किंवा मोठे मोठे अधिकारी असतात जे आपण गोल ठेवलेले असते, त्या गोलवर कोणी बसलेलं असते, त्यांना आपण त्यांच्यासोबत संवाद करताना की एखाद्या गोष्ट बोलत आहे तर त्यांना संवाद करताना त्या संवादामधून आपण काही ना काही शिकत राहू. आपली जर्नी चालू आहे, त्या जर्नीमधून काही ना काही शिकत राहू, ही लेखक सांगतात आपल्याला. देन आफ्टर फुल ओनरशिप ऑफ युअर लाईफ अँड टेक ॲक्शन युअर अगेन्स्ट यू टेक एनी पॉसिबिलिटीज. इट्स मीन की जे तुम्ही आपली माझी लाईफ आहे तर मी पूर्ण लाईफ माझी जबाबदारी मी घेणार, की मी डिसिजन काय घेतलेलं असेल किंवा त्या डिसिजनवर काय प्रॉब्लेम फेस होत असेल तर ती डिसिजन आपल्यावर स्वतःवर घ्या, की ती दुसऱ्यामुळे होत आहे किंवा त्याच्यामुळे होत आहे ती तसं घेऊ नका. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याची आपलीच घे, आणि दुसऱ्याला थुकू नका की त्याच्यामुळे झालं त्यामुळे झालं. देन मला एक बुक्समधलं एक चांगला पॉईंट आवडते की बुक्स रॉबिन शर्मा लिहिताना की त्याच्यामध्ये 36 मॉडेल आहेत, आणि हर एक मॉडेलमध्ये मोटिवेशनल कोट आहेत, की मोटिवेशनल लाईन आहेत. त्याच्यामुळं आपल्याला बुक्स वाचताना आपल्याला इन्स्पायर करतात वेगवेगळ्या प्रकारे मोटिवेशनल लाईन. जसे रॉबिन शर्माचे खूप मोटिवेशनल लाईन आहेत, ऑदर्स जे मोटिवेशनल स्पीकर आहेत ते जे आहेत. आणि वन ऑफ द बेस्ट माय पॉईंट इन बुक्स विच इज इन मीन्स की बुक्सच्या लास्टला सगळ्या मॉडेलच्या लास्टला डायरी आहेत. डायरी मीन्स की क्वेश्चन विचारतात आपल्याला रॉबिन शर्मा, आणि ती आन्सर त्यामध्ये देतात की आपल्या लाईफमध्ये काय आहे, ही तुम्ही करत आहे की नाही, ह्या लाईफमध्ये असं करा असं सांगितलेलं आहे की हर मॉडेलच्या नंतर. And one of the my best thing is from this book की जर्नल तयार करा म्हणतात ऑथर. जर्नल मीन्स डेली आपण सकाळपासून उठल्यानंतर जे एंड ऑफ द डे तिथपर्यंत जे आपण करत आहे ती जे लिहून करा. एखाद्या दिवस सकाळी उठून आपलं जे डेली रुटीन आहे आपण लिहित बसावे, आणि ते लिहिलेलं संध्याकाळच्या टायमाला बघायचं की जे आपण केलेले बरोबर आहे का नाही, आणि ज्या कारणामुळे आपण केलेलं नाही किंवा बरोबर झालेलं नाही ते आपण रिपीट पहा की कशामुळे झालं नाही, आणि ती रिपिटेशन मिस्टेक करत जाऊ नका असं सांगितलं रॉबिन शर्माने. आणि विच इज माय बेस्ट बुक. आय हॅव रीड देअर फ्रॉम दिस बुक, अँड थँक्यू रॉबिन शर्मा. थँक्यू सो मच.